इम्पार्टेशन अत्यंत महत्वाचा हा टॉपिक आहे आणि तुम्ही वारंवार या टॉपिकला बघाल तर तुम्हाला प्रकाशन येईल की इम्पार्टेशन काय आहे. मोस्टली इम्पार्टेशन मध्ये जेव्हा लोकांवर विश्वासाने हात ठेवलं जातं त्यांना असं वाटतं की ही नॉर्मल प्रेयर आहे जे आपण आरोग्यासाठी किंवा वेगवेगळ्या पॉईंटसाठी करतो. नाही, इम्पार्टेशन ही जी प्रार्थना आहे ही आरोग्याच्या प्रार्थनेपेक्षा वेगळी आहे. इम्पार्टेशन आपल्या जीवनाला उच्च स्तरावर घेऊन जातं, आपल्या जीवनात अजून कृपा आजाद करते. अभिषेक जो तेल आहे तो आपल्याला वाढला जातो. आपले स्तर बदलतात आणि ज्या गोष्टी माहित आहे खूप दिवसापासून घडत नाहीये, इम्पार्टेशन द्वारे ते खूप सहज आणि माहित आहे खूप वेगानं घडण्यास सुरू होतात. इम्पार्टेशन मानव ह्या प्रकारचा आहे की त्याद्वारे आपल्या जीवनाला गती मिळते आणि म्हणून आपण अपेक्षेसह इम्पार्टेशन मध्ये भाग घेतला पाहिजे. जर आपण अपेक्षेसह येतो आणि तयारीसह येतो, नेक्स्ट टीचिंग मध्ये मी शिकवणार आहे की तयारी काय केली पाहिजे. अनेक वेळा लोक मध्ये काही त्यांची काही अपेक्षा नाही म्हणून परमेश्वर त्यांच्यावर शब्द बोलत नाही किंवा त्यांचे स्तर बदलत नाही. एक व्यक्ती जर अपेक्षा करतो तो तयारी करत. ओके. ह्या कलिसियाचं वचन आहे मत्ते 5 अध्याय 14 ते 16 वचन. तुम्ही जगाचा प्रकाश आहात, डोंगरावर वसलेलं नगर लपूच शकत नाही. परमेश्वरानं आपल्याला निवडलं आहे आणि आपल्याला आपल्या जगाचा प्रकाश बनवला आहे. आपलं जग म्हणजे आपला परिवार, आपले नातेवाईक, आपले मित्र, आपल्या संपर्कात येणारे लोक यांना प्रभावित करण्यासाठी परमेश्वर आपल्याला निवडलं आहे. काही वेळेपासून मी माझ्या घरच्यांना अनेकदा सुसमाचार सांगितला पण त्यांनी विश्वास नाही केला. इम्पार्टेशन द्वारे अशा काही गोष्टी तुमच्या आत्म्यामध्ये डिपॉझिट होणार आहे की तुमचा प्रकाश त्यांच्यावर पडणार आहे. ओके. दिवा लावून मापाखाली ठेवत नसता, दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. आपण ख्रिस्त येशूमध्ये आपल्या जगाचा प्रकाश आहे आणि तो प्रकाश आपल्या घरातल्या सर्वांना मिळाला पाहिजे आणि त्यासाठी इम्पार्टेशन अत्यंत महत्वाचं आहे. खूप महत्वाचं आहे. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची चांगले कामे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करा. जर आपल्याला आपल्या जगाला प्रभावित करायचंय, जर आपल्याला आपल्या कुटुंबामध्ये ख्रिस्ताचा प्रकाश द्यायचा आहे, तर बेसिकली महत्वाची गोष्ट ही आहे विश्वासणाऱ्यांनो की आपल्याला आत्मिक वरदानानं भरणं खूप गरजेचं आहे. आत्मिक वरदानाशिवाय आपण त्यांना प्रभावित करू शकत नाही. काय आत्मिक वरदान जसं इम्पार्टेशन केलं जातं त्यावेळेस आत्मिक वरदान आजवतात. रोमकरासपत्र 1 अध्याय 11 वचन हिंदी मध्ये दिले, क्योंकि मैं तुमसे मिलने की लालसा करता हूँ, माझी तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे कि मैं तुम्हें कोई आत्मिक वरदान दूं जिससे तुम स्थिर हो जाओ. परमेश्वराचा दास ज्यावेळेस आपल्यावर हात ठेवतात काही आत्मिक वरदान आजाद होतात आणि ते आत्मिक वरदान आपल्याला स्थिर करतात. आणि प्रत्येक मी सांगितलं तुम्हाला, ज्या दिवशी तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवला, पवित्र आत्मा तुमच्यामध्ये राहण्यास आला आहे आणि हे वरदान ऑलरेडी तुमच्यामध्ये आहे. वेगवेगळे वरदान आहेत, आत्मिक अनेक वरदान आहेत आणि त्या वरदानाद्वारे तुम्ही तुमच्या जगाला प्रभावित करू शकता, तुमच्या जगाचं यशस्वादाचं कारण बनू शकता. मी तुम्हाला नेहमी सांगितलं, सेवकाई फक्त रविवारची नसते, प्रभूची सेवकाई करणं. अनेक लोकांना वाटतं सेवा करायचं म्हणजे पास्टर बनणं, वचन शिकवून नाही. वेगवेगळे वरदान प्रभूनं तुम्हाला ठेवले आणि ते वरदान तुम्ही वापरून आपल्या जगासाठी आशीर्वादाचं कारण बनू शकता. काय वरदान? त्यापैकी काही वरदान रोमकरासपत्र 13 अध्याय आणि 8 वचन. कारण मला प्राप्त झालेल्या कृपादानावरून मी तुमच्यापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका, तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार मर्यादेने स्वतःला माना. परमेश्वराच्या राज्यामध्ये आपली व्हॅल्यू किंवा आपले स्तर हे आपल्या विश्वासावर ठरवले जातात. त्याला पासून परमेश्वर त्याला खूप आशीर्वाद देतोय, मला नाही देत आहे. ती कशावर ठरवलं माहिती का? आपल्या विश्वासाचे स्तर. एक व्यक्ती विश्वासामध्ये खूप वाढलाय, एक व्यक्ती आत्मिक वरदानामध्ये खूप वाढला म्हणून तो पुढे आहे. एक व्यक्ती विश्वासामध्ये वाढलाच नाही म्हणून परमेश्वरचं काम त्याच्या जीवनामध्ये लिमिटेड आहे. कारण जसे आपल्याला एक शरीर असून त्यात पुष्कळ अवयव आहे. जसं आपलं शरीर आहे, माझं शरीर तुम्हाला दिसत आहे, त्यामध्ये मस्तक आहे, कान आहे, नाक आहे, डोळे आहे, हात पाय, हे सगळे अवयव आहे आणि कलिसियाला, चर्चला ख्रिस्ताचं शरीर म्हटलं गेलंय आणि त्या चर्चचा मस्तक प्रभू येशू आहे.
आणि आपण त्या शरीराचे वेगवेगळे अवयव आहोत. कुणी कान आहे, कुणी नाक आहे, कुणी डोळे आहे, कुणी हात आहे, कुणी पाय आहे, कुणी मान आहे. हर एक अवयव महत्वाचा आहे. जर एक 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 अवयव, शरीरातला एक अवयव समजा जर डोळा आहे, जर तो बघण्याचं काम करेल तो त्या शरीरासाठी शोधाचं कारण आहे. पण ते काम केलं पाहिजे. तसं विश्वासणारे आपण ख्रिस्त ईश्वराचे अवयव आहोत आणि आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये एक असं वरदान आहे ज्याद्वारे आपण प्रभूचं राज्य वाढवू शकतो. त्या वरदानापैकी आपण पण तरी त्या सर्व अवयवाचं कार्य एकच नाही. म्हणजे कानाचं कार्य वेगळं आहे, डोळ्याचं काम वेगळं आहे, म्हणजे या हाताचं काम वेगळं आहे, नाकाचं काम वेगळं आहे, वेगवेगळ्या प्रकारे. तसे आपण पुष्कळ जण असून ख्रिस्तामध्ये एक शरीर आणि प्रत्येक जण एकामेकांचे अवयव असे आहोत. आपल्याला प्राप्त झालेल्या कृपादानाप्रमाणे ज्यावेळेस परमेश्वराचा दास तुमच्या हात ठेवतो, आत्मिक वरदान ज्याला पवित्र आत्म्याचे गिफ्ट्स आजाद होतात. त्यामध्ये वरदानापैकी आपल्याला निरनिराळे कृपादाने आहेत. म्हणून ईश्वरी संदेश सांगायचा असल्यास आपण तो आपल्या विश्वासाच्या प्रमाणाने सांगावा. ओके. सेवा करताना सेवेत तत्पर असावे. आणि काही लोकांना असे काही वरदान आहे की जे प्रभूच्या घरामध्ये सेवा करतील. ते प्रभूच्या घरामध्ये लोक माहिती तुम्हाला, ज्यावेळेस नवीन कलिसिया सुरू झाली प्रेषितांच्या कृत्यामध्ये असे काही लोक होते. त्यांचं प्रभूच्या घरामध्ये काम काय होतं, लोकांना वाढणं. प्रभूच्या घरामध्ये सेवा करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. बोध करणारे बोध करण्यात तत्पर असावे. दान देणाऱ्यानं ते उदाहरण द्यावं. इव्हन माहितीये का, परमेश्वराच्या राज्यामध्ये देणं हे एक वरदान आहे. एक स्पेसिफिक काही लोकांना वरदान आहे. अधिकाऱ्याने आपल्या काम आस्थेने करावं. जे लोक प्रभूच्या घरामध्ये सेवा करतात त्यांना पूर्ण हृदयापासून करावी आणि दया करणाऱ्यानं ती संतोषानं करावी. म्हणजे ही सगळ्यात पॉवरफुल गोष्ट आहे. दया करणाऱ्यानं ती संतोषानं करावी. कलिसामध्ये सांगितलं की काही लोक माहिती समस्येमध्ये आहेत आणि ते ते तुमच्याकडे येतात, काही लोकांकडे येतात, त्यांचं तुम्ही पूर्ण म्हणणं ऐकता, माहित आहे, त्यांना तुम्ही दयेचे शब्द बोलतात आणि ते म्हणतात माहितीये का, मला तुझ्याकडे आल्यावर खूप शांत वाटतं. ऍक्च्युली माहिती ते वरदान कोणतं माहितीये का, दया करण्याचं वरदान आहे. कारण जगामध्ये व्यवसाय का ऐकणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. कुणी ऐकत नाही. म्हणजे सगळ्यांना बोलायचं आहे, सगळ्यांना सांगायचं आहे. पण काही असे लोक आहेत त्यांना परमेश्वर वरदान दिले, ते दया करणारे आहेत. त्यांना ऐकण्याची खूप कृपा आहे त्यांच्यावर. आणि ह्या वरदानाचा वापर करून आपण आपल्या जगाला प्रभावित करू शकतो. आपण प्रभूला दिलेली बुलाहट पूर्ण करू शकतो आणि आपल्या स्थानिक कलिसियासाठी आशीर्वादाचं कारण बनू शकतो. आणि हे वरदान आजाद होतात. ज्याला म्हणतात माहिती इम्पार्टेशन किंवा परमेश्वराच्या दासाच्या हात ठेवण्याद्वारे. आणि ही इम्पार्टेशन प्रेयर माहिती आपण वर्षातून 2दा करणार आहोत. जून मध्ये एकदा आणि 1 जानेवारीला एकदा. आणि ह्या गोष्टीचं तुम्हाला महत्व जर समजलं तर तुमचे डायमेन्शन बदलतील. काही आम्ही 10 वर्षापासून तिथं आहे. का तिथंच आहात? काय कारण आहे? कारण एकच आहे माहिती आहे की इम्पार्टेशन द्वारे काय घडते माहिती नाहीये. मोस्टली कधी कधी माझे विश्वास नाही, काही अपेक्षा करत म्हणून परमेश्वर काम करत नाही. मी एका संदेशामध्ये शिकवलं की सारपतच्या विधवेला भविष्यवक्ता अलिशानं सांगितलं की थोडे भांडे घेऊन येऊ नको, जास्त घेऊन ये. म्हणजे अपेक्षा जास्त पाहिजे. 21 मध्ये दिले 23 मध्ये की तो आपल्या मागण्या आणि कल्पनेपेक्षा जास्त करणारा परमेश्वर आहे. जर आपण त्याच्याकडून अपेक्षा करतो, परमेश्वरचं काम आपल्या जीवनामध्ये आपल्या मागण्या आणि कल्पनेपेक्षा जास्त असेल. आपली जी मागणी आहे त्यापेक्षा जास्त जे आपली कल्पना, माहिती मी अनेकदा सांगितलं, इथं खूप आहे लोकांचं आहे. असं जर घडलं तर इथं प्लॅन्स आहे, हे करायचं ते करायचं, परंतु जे तुमच्या इथं आहे, ज्या कल्पना आहे त्यापेक्षा मी जास्त करेन. प्रकाशन खूप पॉवरफुल आहे. ओके, इम्पार्टेशन काय? मी आज 3 पॉईंट कव्हर करणार. इम्पार्टेशन काय आहे, इम्पार्टेशन म्हणजे नेमकं काय आहे. डोक्यात हात ठेवून प्रार्थना करा, त्याला इम्पार्टेशनचा एक भाग आहे. इम्पार्टेशन काय आहे, इम्पार्टेशन कसं केलं जातं आणि त्यामध्ये भाग कसा घेतला जातो. समजा उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या एसटीने प्रवास करत आहात. जर तुमच्याकडे तिकीट आहे तरच तुम्ही त्या एसटी मधच्या प्रवासामध्ये भाग घेऊ शकता. तुम्हाला खाली उतरता येईल. एसटीचं तिकीट तुम्हाला त्या त्या रेल्वे त्या बसमध्ये, त्या एसटी मध्ये बसण्याची परमिशन आहे. तसं इम्पार्टेशन मध्ये जे वरदान आजाद ते कशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये आजाद होऊ शकतात.
ते कशा प्रकारे आपल्या जीवनात राहतो. 3 पॉइंट्स आपण काही काही मिनिटांमध्ये शिकणार आहोत. मी विश्वास करतो तुम्ही खूप आशीर्वाद. जस्ट इम्पार्टेशन हा टॉपिक वारंवार ऐका. मी पुढच्या हप्ते शिकवणार की इम्पार्टेशनसाठी आपली तयारी काय पाहिजे, आणि तिसऱ्या हप्त्यामध्ये मी शिकवणार की इम्पार्टेशनचे फायदे काय. फायद्यामध्ये अनेक फायदे जिथे उच्च स्तरावर आपण जातो, आणि ते आपल्या मानवी क्षमतेशिवाय शक्य नाही. ओके, पहिला पॉईंट आहे का, आत्म्याचे इम्पार्टेशन किंवा आत्मिक वरदानाबाबत मी तुम्हाला शिकवत आहे. आत्म्याचे इम्पार्टेशन म्हणजे पवित्र आत्म्याच्या द्वारे परमेश्वराच्या दासाच्या माध्यमातून. कुणाद्वारे? पवित्र आत्म्याद्वारे. परंतु माध्यम कोण आहे? परमेश्वर दास. त्यांच्या माध्यमातून पवित्र आत्म्याचे वरदान, कृपा आणि तेल, ज्याला अभिषेक म्हटलं जातं, त्याचं ट्रान्सफर होणं किंवा त्याचं हस्तांतर होणं. याचा अर्थ काय माहिती आहे की पवित्र आत्मा ते आत्मिक वरदान तुम्हाला अजून कृपा देऊ इच्छित आहे, तो तुमच्याला अजून तेल म्हणजे अभिषेक आजाद करू इच्छित आहे. ते ट्रान्सफर पवित्र आत्मा करतो, परंतु कोणाच्या द्वारे? परमेश्वराच्या दासाच्या द्वारे. अत्यंत महत्वाचं आहे. व्यवसाय का अनेक लोकांचं इच्छा की मी त्यांचे स्तर बदलले पाहिजे. कोणालाच आहे तिथं राहूशी वाटत नाही, त्यांना वाटतं आपण अजून उच्च स्तरावर जाऊ. पण ते उच्च स्तरामध्ये जाणं हे आत्म्याच्या इम्पार्टेशन शिवाय शक्य नाहीये. आणि इम्पार्टेशन पवित्र आत्म्याद्वारे परमेश्वराच्या दासाच्या माध्यमातून. इम्पार्टेशन करणारा कोणी व्यक्ती नाहीये, इम्पार्टेशन करणारा पवित्र आत्मा आहे. पण तो परमेश्वर दासाचा वापर करतो. असं पवित्र परमेश्वराच्या दासावर आपल्याला हात ठेवले जातात किंवा आपल्याला शब्द बोलले जातात. काय करते माहिती आहे, जे वरदान तुमच्यामध्ये आहे ते ऍक्टिव्हेट होतात, ते सामर्थ्यानं काम करतात. इम्पार्टेशन अशी गोष्ट आहे ज्या गोष्टी अनेक वर्षापासून नाही घडत, ते घडण, खूप फास्ट घडण. म्हणून आपल्याला पहिलं प्रकाश पाहिजे. इम्पार्टेशन काय? बायबल की विश्वासणारे आजार लोक आठवतील बरे होतील. दासाला हात ठेवला याचा अर्थ तोच नाही की फक्त आरोग्य मिळत आहे. आत्म्याचं इम्पार्टेशन किंवा आत्म्याचं वरदान, त्याला काय कशाद्वारे, त्याचा अर्थ काय, त्याचे डेफिनेशन काय, की पवित्र आत्म्याच्या द्वारे परमेश्वराच्या दासाच्या माध्यमातून पवित्र आत्म्याचं वरदान, त्याला ज्याला म्हणतात वरदान, कृपा आणि तेल, याच आपल्या आत्म्यामध्ये डिपॉझिट होणं, याला म्हणतात हस्तांतरण. याला म्हणतात इम्पार्टेशन. याला म्हणतात इम्पार्टेशन. आणि इम्पार्टेशन द्वारे जर कृपा वाढली, जर अजून तेल म्हणजे अभिषेक वाढला, जर ते आत्मिक वरदान वाढले, तर आपले स्तर आहे तिथे राहणार नाही. आपण आहे तिथे राहणार, आपले स्तर बदलतील. आपण आर्थिक क्षेत्रामध्ये वरती जातो, आपण आत्मिक क्षेत्रामध्ये वरती जातो, आपला प्रभाव वाढेल. आपला प्रभाव वाढेल. आपण आत्मे जिंकू शकतो. आपण परमेश्वरासाठी भरपूर काही गोष्टी करू शकतो. आपण आपल्या जीवनामध्ये माहिती जी आपली गुलाट आहे की आपण प्रभुत्व करावं, आपण सत्ता गाजवावी, आपण ते करू शकतो आत्म्याच्या इम्पार्टेशनद्वारे. आणि इम्पार्टेशन काय, परत एकदा का, पवित्र आत्म्याच्या द्वारे ते केलं जातं. कोणाच्या द्वारे? परमेश्वराच्या दासाद्वारे. परमेश्वर दासाच्या माध्यमातून पवित्र आत्म्याचं वरदान, रूपा आणि अभिषेक आजाद होतो. बायबल म्हणले लक्षात ठेवा, जशी कृपा वाढते आपले स्तर वाढतील, जसा अभिषेक वाढन, प्रभाव वाढन, जसे आत्मिक वरदान काम करण्यास सुरू होतील, आपण माहिती आहे दुसऱ्यांचं आशीर्वादाचं कारण बनतो. सेम लोक जे तुमचं कधी सुवार्थ ऐकत नव्हते किंवा तुम्हाला तेवढं महत्व देत नव्हते, जसं इम्पार्टेशन होईल, माहिती आत्म्याचं वरदान तुमच्यात आजाद होईल, तो प्रभाव आजाद होईल, आणि माहिती तुमचे स्तर बदलतील. त्यापासून माझी सॅलरी आहे तीच आहे 5 वर्षापासून, मी आहे तिथंच आहे. स्तर बदलण्यासाठी आपल्याला इम्पार्टेशन अत्यंत महत्वाचं आहे. आणि जसं इम्पार्टेशन केलं जातं, आपले स्तर बदलतात, आत्मिक वरदान वाढते, आपल्या जीवनामध्ये कृपा आजाद होते, कृपा वाढते. ते प्रेषित पौल म्हणतो, परमेश्वर त्याला म्हणाला की माझी कृपा तुला पुरेशी आहे. किती इंटरेस्टिंग. परमेश्वर असं नाही म्हटलं की तुला पैसे दिले म्हणजे पुरेसे आहे. तो असं नाही म्हटलं माहितीये की मी बाकीच्या गोष्टी दिल्या म्हणजे तुला फक्त कृपा मिळाली, तू सगळ्या गोष्टी पुढे जाशील. तुझे लेवल्स बदलते, म्हणजे लेवल्स बदलतात कृपेद्वारे आणि इम्पार्टेशनद्वारे. आत्म्याचे वरदान आज होतात, कृपा वाढते,
अभिषेक आपल्यामध्ये सामर्थ्यानं काम करणं सुरू होतो. ओके. सेकंड, पहिलं सांगा मी इम्पार्टेशन काय, इम्पार्टेशन द्वारे काय घडतं. आणि इम्पार्टेशन मोस्टली दोन प्रकारे होतं. पहिला आहे परमेश्वराचा दास आपल्यावर हात ठेवतात. दुसरं आहे परमेश्वराच्या दासाद्वारे, शब्द बोलण्याद्वारे. खूप महत्वाचा पॉईंट आहे. इम्पार्टेशन कसं होतं, जस परमेश्वर दास आपल्याला हात ठेवतो. कधी कधी म्हणजे परमेश्वर दास तुमच्यावर हात ठेवण्यापूर्वी परमेश्वराच्या दासाच्या मुखातून बोलल्या गेलेल्या शब्दाद्वारे, त्या बोलल्या गेलेल्या शब्दाद्वारे माहित आहे तुम्ही सशक्त झालात उच्च स्तरासाठी, तुमच्यावर कृपा आजाद झाली. म्हणजे दोन प्रकार आहे, एक हात ठेवणं आणि डायरेक्ट शब्द बोलणं. अत्यंत महत्वाचं. जर तुम्हाला हे समजलं, तुम्ही माहित आहे संडे बेसिस रविवारी एकत्र येणं तुम्ही हलक्यामध्ये घेणार नाही. ह्याद्वारे या गोष्टी बदलतात. मी तुम्हाला सांगितलं काही दिवसापूर्वी कलिसियामध्ये काही गोष्टी घडल्या आणि मला असं वाटलं माहिती की आता ह्या सगळ्या गोष्टी संपल्या आहे, आता ही परत उभा राहणं शक्य नाहीये. आणि मग मी माझ्या पास्टरांचं वचन ऐकत असताना मी चर्चमध्ये पण सांगितलं की त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांनी काही शब्द बोलले योहान 11 मधून. इथे म्हणाले की येशू म्हणतो की पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. आणि त्या म्हटल्यामध्ये तुम्हाला कधी असं वाटत असेल की आता संपलं आहे, पण जर तुम्ही विश्वास कराल परमेश्वर पुन्हा ते जीवन करेल. या एका शब्दाद्वारे ते तिथून बोलले आणि माहित आहे इम्पार्टेशन झालं. माहित आहे ते आत्मिक वरदान आजाद झाले, ती कृपा आजाद झाली, तो तेल अभिषेक वाढला. आणि काय घडलं माहित आहे, त्या एका शब्दाद्वारे, त्या इम्पार्टेशनद्वारे कलिसाचे स्तर बदलले. इम्पार्टेशन खूप महत्वाची गोष्ट आहे. परत एकदा बघा, इम्पार्टेशन काय आहे? पवित्र आत्म्याद्वारे परमेश्वराच्या दासाच्या माध्यमातून आपल्याला पवित्र आत्म्याचं वरदान आजाद होणं, त्याची कृपा आणि तेल आपल्या आत्म्यामध्ये डिपॉझिट करणं, ट्रान्सफर करणं, याला इम्पार्टेशन म्हणतात. आणि इम्पार्टेशन दोन प्रकारे होतं. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, जस परमेश्वर दास तुमच्या हात ठेवतात, ही कॅज्युअल गोष्टी नाहीये, साधारण गोष्टी नाही. इम्पार्टेशन होत आहे, आत्मिक वरदान आजाद होत आहे, कृपा वाढत आहे, तो अभिषेक वाढत आहे. आणि कृपा वाढली, स्तर बदलले, अभिषेक वाढला, प्रभाव वाढला. जे लोक तुमचं ऐकत नाही इम्पार्टेशनद्वारे ते ऐकतील. माहित आहे कदाचित असं घडलं, मी विश्वास करतो माहिती आहे अनेक लोकांसाठी इम्पार्टेशन माहित आहे तुमच्यासाठी एक कर्ज मुक्तीचा एक जरिया असणार आहे. इथून तुम्ही आर्थिक संघर्षातून बाहेर याल. इम्पार्टेशनद्वारे तुम्ही आत्मिक क्षेत्रामध्ये उच्च स्तरावर जाल. इम्पार्टेशनद्वारे तुम्ही जो तुमच्या जगाचा प्रकाश आहात, तो प्रकाश लोकांसमोर पसरेल. आणि इम्पार्टेशन दोन प्रकारे होतं, परमेश्वराचा दास हात ठेवण्याद्वारे आणि दासाचा शब्द बोलण्याद्वारे. ओके, वचन पाहूया. पहिला तिमोथी 4 अध्याय 14 आणि 16 वचन. तरी असं लिहिलंय, प्रेषित पौल तिमोथेला लिहित आहे, तुझ्यावर वडील वर्ग हात ठेवण्याच्या वेळेस त्याच्यावर हात ठेवण्यात आला परमेश्वर दासाद्वारे, संदेशाच्या द्वारे दिलेले असे जे कृपादान तुझ्यामध्ये आहे त्याकडे दुर्लक्ष करू नको. याचा अर्थ काय, तिमोथेला एक कृपादान मिळालं, आत्म्याचं वरदान मिळालं. कसं मिळालं? परमेश्वराचा दास हात ठेवण्याद्वारे आणि परमेश्वराच्या शब्द बोलण्याद्वारे. परमेश्वराचा हात ठेवतात, आत्मिक वरदान आजाद होतात, कृपा वाढते. आत्मिक वरदान ज्यावेळेस परमेश्वराचा हात ठेवतात माहित आहे आपण सशक्त होतो उच्च स्तरावर जाण्यासाठी. आपले लेवल्स बदलतात. इम्पार्टेशन दोन प्रकारे होतं, हात ठेवण्याद्वारे, दासाचा हात ठेवण्याद्वारे आणि दासाचे शब्द बोलण्याद्वारे. परमेश्वर नक्की या गोष्टी पूर्ण करेल. आमेन. पहिलं तिमोथी 4 परत एकदा 14 आणि 16. तिमोथेविषयी पौल बोलतोय, तुझ्यावर वडील वर्ग हात ठेवण्याच्या वेळेस संदेशाच्या द्वारे म्हणजे शब्द बोलण्याद्वारे दिलेले असं जे कृपादान तुझ्यामध्ये आहे त्याकडे दुर्लक्ष करू नकोस. वरदान अत्यंत महत्वाचं, आत्मिक वरदान. असं आत्मिक वरदान जे आपल्या जगाला प्रभावित करेल, असं आत्मिक वरदान जे आपल्या आर्थिक क्षेत्रामध्ये उच्च स्तरामध्ये घेऊन जाईल. म्हणजे मी अनेक वेळा बघतो, अनेक लोक आर्थिक संघर्षामध्ये आहेत. सर आपण आत्मिक गोष्टीला गांभीर्याने घेतो, इव्हन इम्पार्टेशनला जर आपण गांभीर्याने घेतो, आपण आहे तिथे कधी राहणार नाही, आपले स्तर बदलतील. ओके, पुढे.
तुझी प्रगती सर्वांना दिसून यावी म्हणून प्रगती होईल, आपले लेवल्स बदलतील. ज्यावेळेस दास हात ठेवतो, आपल्या जीवनात शब्द बोलतो, इम्पार्टेशन होतं, आत्मिक वरदान आज होतं, कृपा आज होते, अभिषेक आज होतो, आणि त्यामुळे काय होते माहिती आहे, तुझी प्रगती सर्वांना दिसून येईल. माहिती इम्पार्टेशनचा एक अजून एक माहिती आहे फायदा हा आहे, दिसणारे रिझल्ट. प्रगती लोकांना दिसून येईल, म्हणून तू या गोष्टीचा अभ्यास ठेव, यात घडून जा. म्हणून तुम्हाला माहिती पाहिजे इम्पार्टेशन काय आहे. त्याच्यावर मी या इम्पार्टेशन मागच्या हप्त्यामध्ये स्टडी करत होतो, आणि ज्यावेळेस मला ते समजलं, मानव ते या प्रकारे होतं, मला समजलं इम्पार्टेशन किती महत्वाचं आहे. मी ठरवलं माहिती आहे, मी वेळ घेणार आणि कलिसामध्ये इम्पार्टेशन शिकवणार. कारण इम्पार्टेशन होतं दोन प्रकारे, हात ठेवण्याद्वारे, दासाच्या हात ठेवण्याद्वारे आणि शब्द बोलण्याद्वारे. आणि त्याचा परिणाम हा होतो माहित आहे का, की लोकांना फक्त आपल्या आपण वाचण्यात किती आश्वत आहे, परंतु लोकांना आपल्यावरचा परमेश्वराचा आशीर्वाद दिसतो, दिसणारे रिझल्ट. कधी कधी काफी नाही की परमेश्वर मला आशीर्वादित केलंय, ते बोलणं काफी नाही, माहिती लोकांना दिसलं पाहिजे रिझल्ट. आणि मी विश्वास करतो माहित आहे, या इम्पार्टेशनद्वारे अनेक लोकांच्या शरीरामध्ये आरोग्य दिसन, अनेक लोकांना आर्थिक क्षेत्रामध्ये उच्च स्तरावर जाताना लोक बघतील, तुम्हाला प्रभावशाली होताना लोक बघतील, तुमची उन्नती होताना लोक बघतील, कारण इम्पार्टेशनद्वारे गोष्टी घडणार आहे. ओके, गोष्टीचा अभ्यास ठेव, यात घडून जा, आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव, त्यातच टिकून राहा. कारण असे केल्याने तू स्वतःचे व तुझे ऐकणाऱ्याचे तारण साधशील. नीट आहे का, अनेक लोक तुमच्या मुखातून सुवार्थ ऐकणार आहेत, अनेक लोक. हे जे तुमचं मुख आहे, परमेश्वर ह्या मुखाचा वापर करून अनेक लोकांपर्यंत सुवार्थ घेऊन जाणार आहे. कारण सुवार्थ या चर्चचा आत्मा आहे. तुमचा परमेश्वर वापर करू इच्छित आहे, आणि ते कसं घडेल, इन्व्हिटेशनद्वारे. कारण ते वरदान आजाद होईल, ती कृपा आजाद होईल, तो अभिषेक आजाद होईल. वचनामध्ये लिहिलंय की परमेश्वराचा आत्मा शोलावर आला आणि तो वेगळाच मनुष्य बनला. वेगळा म्हणजे सातामध्ये का, उच्च स्तरावर तो गेला, आत्मिक क्षेत्रामध्ये उच्च स्तरावर, आर्थिक क्षेत्रामध्ये उच्च स्तरावर, कृपा वाढली, अभिषेक वाढला. म्हणून इम्पार्टेशन दोन प्रकार आहे, पहिला हात ठेवण्याद्वारे आणि दुसरा आहे शब्द बोलण्याद्वारे. तुमचं का ही अत्यंत महत्वाची स्लाइड आहे. आपल्यावर परमेश्वराच्या दासाद्वारे बोलले गेलेले शब्द आपल्याला उच्च स्तरावर घेऊन जातात. अत्यंत महत्वाचं आहे, आपल्याला उच्च स्तरावर घेऊन जाणारे कोणत्या मध्ये शब्द आहेत. जे शब्द आपल्यावर बोलले गेलेत परमेश्वराच्या दासाद्वारे, ते शब्द मानव आपल्याला आपण आहे तिथून उचलतात आणि ते आपल्याला उच्च स्तरावर घेऊन जातात. इम्पार्टेशन अशी गोष्ट आहे, शब्द बोलले आपण आहे तिथून ते शब्द उचलतात आणि आपल्याला उच्च स्तरावर घेऊन जातात. एक दिवस मी एका मीटिंग मध्ये असताना, माझे पास्टर प्रचार करत असताना, कदाचित त्या गोष्टी 2 वर्ष होते, 1 वर्ष आय थिंक सो, 1 वर्षापेक्षा जास्त वेळ. आणि त्या मीटिंग मध्ये त्यांनी माझ्या 3 शब्दाची प्रार्थना केली, और ऊंचा आयम, जस्ट 3 शब्द, आणि त्या शब्दानं मला उच्च स्तरावर घेऊन गेले. काय माहित का, ज्यावेळेस परमेश्वर दास शब्द बोलतो, इम्पार्टेशन होतं, इम्पार्टेशन घडतं, वरदान आजाद होतात, कृपा आजाद होते. हे वचन बघा, इब्री 7 अध्याय 7 वचन. का घडतं ते, कारण वचनामध्ये लिहिले, श्रेष्ठाकडून कनिष्ठाला आशीर्वाद मिळतो. त्याचा अर्थ काय माहिती, हिंदीमध्ये खूप छान लिहिलंय, छोटा बडे से आशीष पाता है. आपल्या जीवनात कोण आहे, परमेश्वर दास. जर तो दास आपल्या जीवनात शब्द बोलत, ते शब्द आपल्याला आहे त्या स्तरातून उचलून उच्च स्तरावर घेऊन जातील. बेसिकली इम्पार्टेशन कशाद्वारे घडतं, परमेश्वर दास हात ठेवण्याद्वारे आणि शब्द बोलण्याद्वारे. आणि इम्पार्टेशन काय, आत्मिक वरदान आजाद होता. आत्मिक वरदान तुम्हाला माहित आहे, ऍक्च्युली एक गिफ्ट खूप महत्वाचं या 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 अतिशेवटच्या काळामध्ये. ते गिफ्ट हे आहे माहित आहे, ते गिफ्ट हे आहे की आत्मे ओळखण्याचे वरदान. या लोकांमध्ये आपल्या वेगवेगळ्या माध्यम बरोबर चांगल्या चांगल्या माहिती आहे, ऍक्च्युली मध्ये त्याच्यामध्ये आत्मा वेगळा आहे. कधी तो आपल्याला फसवण्यासाठी आलेला आहे, कधी तो आपलं नुकसान करण्यासाठी. म्हणून हे वरदान आजाद होण्यासाठी. हा वरदान कसे आजाद, दासांना हात ठेवण्याद्वारे किंवा शब्द बोलण्याद्वारे. ओके, लास्ट पॉइंट. मग या इम्पार्टेशन आपण कशा प्रकारे भाग घेऊ शकतो, दोन जरिया. पहिला आपल्याला परमेश्वर विश्वास करावा लागेल, आणि जो दास आपल्यावर हात ठेवणार आहे त्या दासाप्रती आपल्याला आदर केला पाहिजे.
व्यवस्थित आहे का? माझा हा खूप स्ट्रॉंगली विश्वास आहे, अत्यंत महत्वाचं मी तुम्हाला सांगत माहित आहे, की ज्या कलिसियामध्ये तुम्ही जात आहात, ज्या चर्चमध्ये जात आहात, सगळेजण तुम्ही आपल्या चर्च म्हणून जर एक विश्वासणारा त्या कलिसियामध्ये जाऊन आपल्या विश्वासावर काम करेल आणि जो दास त्या कलिसियामध्ये ठेवलाय, जर तो त्यांचा आदर करेल, तो आहे तिथे कधीच राहणार नाही. कधीच नाही राहणार, कधीच नाही. अत्यंत महत्वाचं आहे. थँक्यू. एक अत्यंत महत्वाचा पॉईंट आहे की एक विश्वासणारा जर तो आपल्या विश्वासावर काम करेल, पहिली गोष्ट तो विश्वासावर काम करेल आणि ज्या कलिसियामध्ये तो जात आहे, जर तो त्या दासाचा आदर करेल, तो आहे त्या ठिकाणी कधीच राहणार नाही. त्याचे स्तर बदलतील. एक विश्वास स्तर बदलण्याचं सिंपल कारण त्याने त्याच्या विश्वासाला वाढवलं नाही, विश्वासावर काम केलं नाही. आणि दुसरी गोष्ट ज्या कलिसियामध्ये जात होतो त्या दासाचा तो आदर करत नाही. भविष्यवाणी काय आहे? भविष्यवाणी काय जस्ट एक परमेश्वर दास आत्म्याच्या प्रेरणेने तुमच्यावर शब्द बोलतो आणि जर तुम्ही ते शब्द घ्याल, आणि जर त्या शब्दावर विश्वास कराल, माहित आहे, कारण शब्दावर विश्वास करायचा विचार करा. एक व्यक्ती किती बुद्धिमान, जर आपण त्याचा आदर करत नाहीये, त्याची बुद्धी आपल्यासाठी काही फायद्याची नाही. म्हणून त्या इम्पार्टेशन मध्ये भाग घेण्यासाठी आपल्याला परमेश्वर विश्वास करावा. प्रभू मी विश्वास करतो माझे स्तर बदलत आहे, मी आर्थिक क्षेत्रामध्ये उच्च स्तरावर जात आहे. आणि जो दासाच्या माध्यमाद्वारे परमेश्वर ते वरदान, ती कृपा, तो अभिषेक आपल्या राजात करत, आपण जर त्यांच्या प्रती आदर ठेवतो, तर त्याद्वारे आपलं इम्पार्टेशन आपल्या जीवनामध्ये इम्पार्टेशन करणार आणि इम्पार्टेशन द्वारे लेवल्स बदलतात. मग इम्पार्टेशन करणारा कोण आहे? पवित्र आत्मा. आणि कुणाद्वारे करतो? त्याच्या दासाद्वारे. जो तो त्याच्या दासाद्वारे बोलणार आहे. समजा एका व्यक्तीवर भविष्यवाणीचा शब्द बोलला गेला आहे की परमेश्वर असं, आणि तो दासाद्वारे जो बोलला, तो दासाचा आदर करत नाही, तुम्ही कसं नाही करणार, कधी नाही करणार. म्हणून वचनामध्ये दुसरी इतिहास 20 वचन की परमेश्वर विश्वास ठेवा म्हणजे स्थापित व्हा आणि त्याच्या दासावर विश्वास ठेवा म्हणजे काय? संपन्न. तुम्ही फायनान्शियली उच्च स्तरावर जाल, तुमचे लेवल्स बदलतील. म्हणून परमेश्वर किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे, जसं आपण फिनिश करूया की परमेश्वर फक्त असं नाही म्हणत की माझ्यावर विश्वास ठेवा, परंतु माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही स्थापित व्हा, माझ्या दासावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही उच्च स्तरावर जाल. आणि दासावर विश्वास सिंपल अर्थ म्हणजे दासाप्रती आदर. मी नेहमी लक्षात ठेवतो माहिती, परमेश्वरदास कदाचित तुमच्यापेक्षा जास्त शिकलेले असतील किंवा कमी असतील, किंवा तुमच्यापेक्षा स्मार्ट असतील किंवा नसतील, किंवा तुम्हाला असं वाटतं माहिती काय तुम्ही त्यांच्यापेक्षा खूप हुशार आहात, परंतु नेहमी लक्षात ठेवा परमेश्वराच्या निवडीचा आपण आदर केला पाहिजे. भले त्यांचं वय जास्त असो किंवा कमी असो, परमेश्वरानं निवडलं आहे. आणि का का केलं पाहिजे? कारण इम्पार्टेशन त्या अशक्य आहे, कारण परमेश्वरदास पवित्र आत्म्यात काहीतरी बोलून त्यांचा आदर करणं ते कधीच तुमच्या जीवनात पूर्ण होऊ शकत नाही. एक वचन बघूया, प्रभू येशूशी बाबत हे वचन आहे. माहिती प्रभू येशू स्वतःच्या गावी गेला आणि माहिती त्या ठिकाणी गेला, प्रभू त्या ठिकाणी अद्भुत कृत्य करण्यासाठी गेला होता, त्या लोकांना चंगाई देण्यासाठी, आरोग्य देण्यासाठी गेला होता. परंतु प्रभू त्या ठिकाणी गेला, त्याने काही शिकवलं आणि ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले की हे ज्ञान आणि एवढं अद्भुत काम करण्याचं सामर्थ्याला कुठून मिळालंय? आता आमच्या गावाला आहे, आमच्या गावातला आहे. त्याचे वडील म्हणजे ते सुतार काम करतो, त्याची आई आम्हाला त्याच्या आईला आम्ही ओळखतो, त्याच्या बहिणी आमच्या सोबत आहे. आणि बायबलमध्ये लिहिलंय की त्यांनी प्रभू येशूचा अनादर केला आणि अनादरद्वारे काय घडलं माहित आहे? त्याच्यात आपण पुढे वाचा थोडा वेळ. ओके बस पहिल्यापासून वाचा. मग ते 13-53-58. मग नंतर असे झाले की हे दाखले सांगण्याचे समाप्त केल्यावर येशू तिथून निघाला आणि स्वतःच्या गावी आल्यावर त्याने त्याच्या सभास्थानात त्यांना अशी शिकवण दिली की ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले हे ज्ञान व अद्भुत कृत्य करण्याचं सामर्थ्याला कुठून? हा एवढा हुशार कुठून झालाय? हा तो सुताराचा पुत्र आहे ना, मरिया त्याची आई आहे ना, याकोब, योसेफ, शिमोन व यहूदा हे त्याचे भाऊ नाही का? याच्या बहिणी त्या सर्व आपल्या बरोबर नाहीत काय? मग हे सर्व याला कुठून आले? एवढा स्मार्ट कुठून झाला? आपल्या गावाला याच्या आई वडील आपण ओळखतो, याच्या बहिणींना भावांना आपण ओळखतो, असे ते त्याच्याविषयी अडखळले. म्हणजे त्यांनी त्यांचा येशूचा आदर केला नाही. येशूने त्यांना म्हटले संदेशाला आपला देश व आपला घर यात मात्र सन्मान मिळत नाही. तेथे त्यांच्या अविश्वासामुळे
त्याने फारशी अद्भुत कृत्य केली नाही. त्याने फारशी अद्भुत कृत्य का केली नाही माहित आहे? कारण मग त्यांनी अविश्वास दाखवला. किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे. अविश्वास म्हणजे विश्वास केला नाही. कसं समजलं? कारण त्यांनी त्यांचा अनादर केला. दिवस आहे का काही विश्वासणारे माहित आहे ते परमेश्वर विश्वास ठेवत नाही. ते भले म्हणतात मी विश्वास ठेवतो, परंतु त्यांच्या कृतीतून समज त्यांनी विश्वास केलेला नाहीये. परमेश्वर मी तुला असं नाही म्हणणार कसं होईल प्रभू, मी एवढ्या मोठा मला पगार नाही तेवढा. परमेश्वर विश्वास करा आणि त्या ज्या दासाद्वारे इम्पार्टेशन होणार आहे त्या दासाप्रती आदर ठेवा. माहित आहे जर तुम्ही प्रभूवर विश्वास करता, त्याच्या दासाप्रती आदर ठेवता आणि तुम्ही तयारी करून माहिती परमेश्वर दास हात ठेवण्यापूर्वी तुमच्या शब्द बोलण्यापूर्वी माहिती तुम्ही तुमच्या आत्म्यामध्ये सेन्स कराल की तुमचे स्तर बदलले आहे, तुमच्या कृपा वाढले, तो अभिषेक वाढलाय, तुम्ही उच्च स्तरावर गेलेले आहात. इम्पार्टेशन अत्यंत महत्वाचं आहे. इम्पार्टेशन कशा प्रकारे घडतं? इम्पार्टेशन काय आहे? पवित्र आत्मा परमेश्वराच्या दासाच्या माध्यमातून आपल्याला आत्मिक वरदान आजाद करतो, ट्रान्सफर करतो, कृपा आजाद करतो, माहित आहे अभिषेक आजाद होतो. त्याचा परिणाम आपण उच्च स्तरावर जातो, गोष्टी आपल्यासाठी फास्ट घडतात, गोष्टी आपल्यासाठी बदलण्यास सुरू होतात, चंगाई फास्ट मिळते, आर्थिक क्षेत्रामध्ये आपण खूप उच्च स्तरावर पोहोचवतो. आणि ते इम्पार्टेशन कसं होतंय? परमेश्वराच्या दासाच्या हात ठेवण्याद्वारे किंवा आपल्या जीवनात शब्द बोलण्याद्वारे. आणि त्यामध्ये आपण सहभागी कसे होतोय? परमेश्वर विश्वास करण्याद्वारे. आणि जो दास आपल्यावर हात ठेवतो त्यांच्या प्रती आदर. मी तुम्हाला नेहमी सांगितलं माहित आहे की परमेश्वराच्या राज्यामध्ये आदर खूप महत्वाचा आहे. कधी कधी विश्वासणारे पवित्र आत्म्याचा आदर करत नाही, वचनाचा आदर करत नाही, दासाचा आदर करत नाही, आणि त्यामुळे आपल्या जीवनात काही का नाही घडत आहे? परमेश्वर विश्वास ठेवा आणि परमेश्वराच्या दासाप्रती आदर ठेवा. आणि हे करण्याद्वारे इम्पार्टेशन घडल आणि तुम्ही आहे तिथं राहणार नाही. तुम्ही उच्च स्तरावर असाल, तुमचे लेवल्स बदलतील, तुमचे डायमेन्शन बदलतील आणि गोष्टी तुमच्यासाठी फास्ट होतील. थोडे बंद करूया, प्रार्थना करून फिनिश करूया. पिता परमेश्वर येशूच्या नावामध्ये धन्यवाद या अद्भुत प्रकाशनासाठी, इम्पार्टेशनच्या भेदासाठी आम्ही तुझे विशेष आभार आणि उपकार मानतो. माझी प्रार्थना पिता या समय हे प्रकाशन जसं तू आमच्याजवळ आणलास, पवित्र आत्मा या वचनांना या भेदांना आमच्यासाठी तो खोल. आणि जे कोणी ऐकतील प्रभू, ज्या लोकांनी ऐकलं यांच्या भविष्यात ऐकतील या टीचिंगला, प्रभू त्यांच्यासाठी इम्पार्टेशनचे प्रकाशन आजाद होते. इम्पार्टेशन कशा प्रकारे होतो आणि सहभाग कसा केला जातो पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली, पवित्र आत्मा प्लीज त्यांना तुम्ही शिकव. आभार आणि उपकार म्हणून ही प्रार्थना मी प्रभूच्या नावामध्ये मागतो. पिता तुम्ही ऐका. आमेन. आमेन.